सर, अगदी जाता थोडक्यामध्ये दोन महत्त्वाचे विषय आहेत. स्टार्टअप्स, त्यामध्ये आपण सेवा, उत्पादन हे सर्व विषय हाताळले आहेत, त्यात प्रगती करतो आहेत. त्यात खास करून हरित तंत्रज्ञान हा एक कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, 5G क्रांती आपल्याकडे झाली, आता 6G येतं आहे. या संदर्भात काय माहिती द्याल अगदी थोडक्यात? हो. सो हरित क्रांतीमध्ये जे आपल्याकडे सोलर मी मगाशी म्हणालो किंवा ड्रोन्स म्हणालो किंवा ईव्ही म्हणालो, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, ह्या सर्वांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे फेम सारखी योजना असेल, की तुम्हाला जर इलेक्ट्रिक व्हेइकलच घ्यायचं असेल तर सरकार त्याच्यासाठी सबसिडी देतं किंवा तुम्हाला पंतप्रधान सूर्यघर योजना आहे. तुम्हाला जर सोलर रूफटॉप लावायचं तर त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये अनुदान देतो. ड्रोनसाठी आपण जर एखाद्या संस्थेने मागणी केली, कृषी संस्थेने, तर त्यांना आपण ऑलमोस्ट फ्रीमध्ये ड्रोन्स देतो. आणि ड्रोन दीदी सारख्या संकल्पना सरकारने काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आहे. आणि नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आहे. म्हणजे लोक म्हणतात की हायड्रोजन विल बी फ्युएल ऑफ द फ्युचर आफ्टर फॉसिल फ्युएल्स. त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. आणि 5G, मला सांगायला अभिमान वाटतो की भारत हा असा देश आहे की 5Gचं अडॉप्शन जवळजवळ 90% भारतामध्ये, देशातल्या 90% जिल्ह्यांमध्ये आपण केवळ 24 महिन्यामध्ये केलं. हे जगामध्ये एवढ्या फास्ट कुठेच घडलं नाही. आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आम्ही 2030 पर्यंत 6G मध्ये, म्हणजे 5G आता आपण बघतोय, आम्ही 2030 म्हणजे 5 वर्षामध्ये अख्खा भारत आम्ही 6 जनरेशन मध्ये नेऊ. त्याच्यामुळे मला वाटतं आपलं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. आणि मला असं वाटतं की भारत सरकार त्या दृष्टीने चांगली पावलं टाकत आहे. चिन्मयजी, तुम्ही खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, उद्बोधक माहिती दिली. आपले मनापासून आभार. धन्यवाद. ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील. घेऊयात छोटीशी विश्रांती.